शेतकरी बांधवांनो, जर ह्या रबी हंगामात तुम्ही गव्हाची लागवड केली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुढच्या 2 चुका अजिबात करू नका। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेश गायकवाड आपलं यशोदा कनेक्ट या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, जानेवारी पहिला आठवडा चालू झालेला आहे आणि अशामध्ये गव्हाची अवस्था जी आहे हे 40 ते 45 दिवसानंतरची आहे। म्हणजे फुटव्या अवस्थेमध्ये काही जणांचा गहू आहे आणि काही जणांचा पोटरीच्या आधीची अवस्था आहे। तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला खताचा पहिला डोस देणं खूप आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे दुसरी फवारणी घेणं खूप आवश्यक आहे। तर अशामध्ये आपल्याला दुसरा खताचा डोस देताना आपल्याला फुटवे कसे अधिक राहतील आणि गहू हिरवा कसा असेल आणि जोमदार वाढ कशी होईल या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या खताचा डोसचं नियोजन करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 14-35-14 किंवा 20-20-13 ज्यात सल्फरी आहे याच्यापैकी एक बॅग कुठलंही आपल्याला 50 किलोपर्यंत घ्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला मोनोझिंक 33% हे 10 किलो घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कनक प्रधान ज्याच्यात की फुलविक आहे, ॲमिनो आहे आणि ट्रेस एलिमेंट आहे ते आपल्याला एकरी 8 किलोपर्यंत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला एक खताचा दुसरा डोस द्यायचा आहे जेणेकरून आपल्या पिकाची वाढ चांगली होईल, गव्हाची वाढ चांगली होईल आणि त्यासोबत आपल्याला अर्धी बॅग युरियाचा द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी आपल्या गव्हाचं रोग आणि किडीपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी घेणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या फुटव्यांसाठी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी आपल्याला पहिले त्याच्यात 1261-0 हे एक विद्राव्य खत आहे जे की 15 लिटर पाण्यासाठी आपल्याला जवळजवळ 150 ते 200 ग्रॅम पर्यंत घ्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला एक चांगलं चिलिटेड मायक्रो न्यूट्रिएंट्स घ्यायचं आहे ज्याच्यात की झिंक असेल, फेरस असेल ते आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी 25 ते 30 ग्रॅम पर्यंत घ्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला चांगले फुटवे आणि जोमदार वाढ होण्यासाठी GA 0.01% हे आपल्याला जवळजवळ 15 लिटर पाण्यासाठी 25 ते 30 ml पर्यंत ते घ्यायचं आहे आणि त्यासोबत एक आपल्याला चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे। आपण मॅन्कोझेब किंवा साप ज्याच्यात की कार्बेंडिझम प्लस मॅन्कोझेब आहे ते सुद्धा घेऊ शकतो आणि त्याच्यासोबत आपल्याला एक रोगार कीटकनाशक ज्याच्यात डायमेथोएट हा घटक आहे ते आपल्याला जवळजवळ 25 ते 30 ml पर्यंत प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिकाचं या 50 ते 55 दिवसामध्ये चांगलं कीड आणि रोगांचं नियोजन होऊन जाईल आणि आपल्या खताचा डोस दिल्यानंतर आपलं पीक जे आहे, आपला गहू जो आहे तो जोमदार वाढ सुद्धा होईल। शेतकरी बांधवांनो, गहू हे जास्त पाण्याचं पीक असल्यामुळे जवळजवळ 5 पाणी अवश्य द्या, पण पोटरी अवस्थेमध्ये, फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये गव्हाला पाणी कमी पडू देऊ नका आणि हलकी जर जमीन असेल तर निश्चितच 10 ते 12 दिवसानंतर पाणी द्या। भारी जमीन असेल तर 15 ते 20 दिवसानंतर अवश्य पाणी द्या आणि गव्हाचं चांगलं उत्पन्न घ्या। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गहू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत शेअर करा। धन्यवाद।